चला नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजचा प्रश्न स्क्रीनवर हा आलेला आहे 9/2020 ला. कसा सोडवायचा पाहूया. पहा, पक्षाच्या थव्यातील 1/4 पक्षी एका नदी किनाऱ्यावर आहे. आता 1/4 म्हणजे 1/4 असतात, हे लक्षात घ्या. किनाऱ्यावर आहे आणि थव्यापैकी 1/5 पक्षी घरट्यात आहे. तर 1/5 म्हणजे 1/5 असतो, हे पण लक्षात घ्या. उरलेले 22 पक्षी अन्नाच्या शोधात भटकत आहेत. तर घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या आपल्याला किती आहे हे विचार. ओके, एकूण पक्षी आपल्याला माहित नाही, मग आपण काय करायचं, एकूण पक्षी बरोबर एक्स घेऊया एक्स. आता पक्ष्याच्या थव्यातील 1/4 पक्षी नदी किनाऱ्यावर, कशावर येतं, नदी किनाऱ्यावर किती आहे, 1/4 म्हणजे 1/4. याला एक्स ने जर म्हणलं तर हे होईल x/4. ओके, त्यानंतर 1/5 घरट्यात आहे. घरट्यात किती आहे, 1/5 म्हणजे त्याचं उत्तर x/5. इथपर्यंत लक्षात आलं. आणि 22 पक्षी कसे आहेत, अन्नाच्या शोधात भटकत आहेत, अन्नाच्या शोधात आहे. ओके, इथपर्यंत लक्षात घ्या. बरोबर 22. आणि या सर्वांची बेरीज दाखवायची आपल्याला. तर पहा काय ना, x/4 अधिक x/5 अधिक 22 बरोबर x म्हणजे एकूण पक्षी. आलं लक्षात. आता यांचा छेद समान जर करून घेतला तर 4×5 छेद येईल 5x अधिक 4x छेदात 20. छेद समान झाल्यामुळे एकदाच लिहिला. ओके, याचा एक छेद आपल्याला 20च करावं लागेल. म्हणजे ज्याला अधिक त्याच्या छेदात 20 आणायचे मला 20 ने गुणावं लागेल. एक असतो छेदात, त्याला जर 20 ने गुणलं तर 22 2 44 हे होईल 440. कुठल्याही संख्येच्या छेदात काही नाही, जे एक असतो, लक्षात घ्या. आता यांचं उत्तर येणार आहे एक्स. इथपर्यंत लक्ष झालं. 4 आणि 5 9x झाले. 9x अधिक 440 छेदात किती आले 20. इथपर्यंत लक्षात आलं. बरोबर येणार आहे एक्स. आता हे भागाकाराचं इकडे गुणाकारात जाऊ द्या, म्हणजेच काय होईल, 9x अधिक 440 बरोबर 20x होईल हे. आणि आता हे 9x अधिक इकडे वजा करून टाका, म्हणजेच काय करा, 20x वजा 9x बरोबर 440. आणि पहा 20 मधून 9x गेले तर इथं 11x राहील बरोबर 440. आणि x बरोबर 11 गुणाकारातले भागाकारात, तर काय होईल 11×4 = 44. शून्याला शून्य. तर x म्हणजे किती आलं आपलं, तर 40 आलं. म्हणजे पक्षी किती आहेत आपल्याकडे, 40. विचारलंय काय, घरट्यात असलेल्या पक्ष्यांची संख्या. मग घरट्यातले पक्षी किती आहेत, x/5 आहेत. मग x च्या जागेवर 40 ठेवायचे. मग काय होणार इथं, लक्षात घ्या. घरट्यात 40/5 5 1 5 40. तर याचं उत्तर काय असणार आपलं, ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ओके.